आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहे। सागर, आपण थोडं मुंबई विषयी सुद्धा बोलूया। जी खालची आकडेवारी आपण पाहतोय तिथे महायुती 34 आहे, महाआघाडी 28 आहे आणि त्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येतेय। नाशिक आणि जालन्यामध्ये भाजप आघाडीवर आहे। इथे आघाडी घेतली भाजपनं। नाशिकमध्ये शिवसेना 2 जागे आघाडीवर आहे आणि पुण्यामध्ये कुणाल टिळक आणि स्वरदा बापट आघाडीवर आहेत। नक्कीच तर पुण्यामध्ये भाजपचे हे दोन्ही उमेदवार कुणाल टिळक आणि स्वरदा बापट अर्थातच नाशिक यांच्या उमेदवारीवरून काही प्रमाणामध्ये चर्चा झालेली होती। कुणाल टिळक, मुक्ता टिळक यांचे चिरंजीव तर स्वरदा बापट या गिरीश बापट यांच्या कन्या यांची देखील उमेदवारी आपण पाहतोय। तर आपण पाहतोय निशिकांत गोविंद शिंदे मशाल चिन्ह आणि इथे सध्या जी स्क्रीनवर तिथल्या मतमोजणी केंद्रावरची आकडेवारी आपण पाहतोय। नागवेकर अभिजित उल्हास घड्याळ चिन्ह काँग्रेसचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि वॉर्ड क्रमांक 193 मधून फेऱ्या आपण पाहतोय त्या सुद्धा लिहिल्या आहेत, म्हणजे 20 असं तिथे आकडेवारी नमूद करण्यात आलेली आहे। आणि पवार पूजा विजय घड्याळ चिन्ह नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी पहिल्या फेरीमध्ये राऊंड पहिल्यामध्ये त्यांना 7 मतं ही आपल्याला पडलेली पाहायला मिळतात। जळगावमधून महत्त्वाचे अपडेट आहे। भाजपचे सुनील महाजन हे सध्या आघाडीवर आहेत जळगावमध्ये। त्याचबरोबर नाशिकमध्ये शिवसेनेचे राहुल दिवे हे सध्या आघाडीवर आहेत। जळगावमध्ये भाजपचे सुनील महाजन हे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मुंबईमध्ये खास करून ठाकरे गट आणि भाजपमध्ये कांटेकी टक्कर आपण पाहतो आहोत। भाजप 27 जागांवर तर शिवसेना ठाकरे गट 25 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेनेच्या रेखा यादव या देखील आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर मुंबईमधून भाजपच्या सीमा शिंदे सध्या आघाडीवर आहेत। शिवसेनेच्या रेखा यादव या सुद्धा मुंबईमधून आघाडीवर आहेत। जसं आपण मगाशी बोलत होतो, अरे मुंबईमध्ये भाजपच्या राणी त्रिवेदी सध्या आघाडीवर आहेत। काँग्रेसच्या सभा खरं तर सागर मुंबईमध्ये पाहायला मिळालेल्या नव्हत्या आणि त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला या आकडेवारीमध्ये पाहायला मिळतोय। तर पहिल्या फेरीचे हे कल आपण पाहतो आहोत। पहिल्या फेरीमध्ये प्रभाग 194 मधून मशाल अर्थात ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे हे सध्या 424 मतं त्यांना मिळालेली आहेत। तर समाधान सरवणकर हे धनुष्यबाण अर्थातच शिंदे गटाचे उमेदवार हे पिछाडीवर आहेत। 194 मधून आपण पाहतो आहोत 194 मधून समाधान सरवणकर यांना 291 मतं आतापर्यंत मिळाले आहेत। पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आता समोर येते आहे। पुण्यात नोटाला मोठ्या प्रमाणात मतदान मिळालेलं आहे। अत्यंत धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल। सगळ्याच प्रभागामध्ये नोटाला मतदान देण्यात आलेलं आहे आणि याचा फटका कुणाला बसणार आहे पाहायचा। पुण्यामध्ये नोटाला मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलंय। जवळपास सागर सगळ्याच प्रभागामध्ये मतदारांनी पुण्यामधील या नोटाला मतदान केलेलं आहे। तिकडे नाशिकमध्ये आपण पाहतोय भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। पुण्यामध्ये नोटाला मोठ्या प्रमाणात मतदान। मुंबईमध्ये भाजपच्या शिवानंद शेट्टी जितेंद्र पटेल हे सध्या आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये महत्त्वाचे अपडेट भाजपचे शिवानंद शेट्टी त्याचबरोबर जितेंद्र पटेल हे आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मुंबईमध्ये भाजपचे 2 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। शिवानंद शेट्टी जितेंद्र पटेल हे दोघेही भाजपचे उमेदवार आहेत, ते सध्या आघाडीवर आहेत। त्या व्यतिरिक्त मुंबईमधनं आणि पुण्यामधनं महत्त्वाच्या घडामोडी सातत्याने समोर येतात। संभाजीनगरचा आढावा घेऊयात। मतमोजणी केंद्रामध्ये प्रचंड गर्दी झाली आहे। निकाल कसा नोंदवायचा असा प्रश्नच आता अधिकाऱ्यांसमोर उभा राहिलाय। संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मतमोजणी केंद्रामध्ये झालेल्या या गर्दीमुळे इथल्या अधिकाऱ्यांपुढे मोठा प्रश्नचिन्ह आहे। निकाल कसा नोंदवायचा असा प्रश्न या अधिकाऱ्यांना पडलेला आहे। तर ठाण्यामधून एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। ठाण्यामध्ये भाजपचे मुंबईमध्ये भाजपचे शिवानंद शेट्टी आणि जितेंद्र पटेल हे सध्या आघाडीवर आहेत। ठाण्यामध्ये भाजपचे कृष्णा नंदू पाटील हे देखील आघाडीवर आहेत। तर ठाण्यामध्ये भाजपच्या नंदा कृष्ण या आघाडीवर आहेत। ही ठाण्यातली महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे बंधू सुद्धा